हाय गाईज, आज आहे रविवार आणि आज माझा ढोकळा खायची खूप इच्छा होती. सो मी पटापट इथे बनवत आहे ढोकळा. मी ते घेतले चितळेचं इन्स्टंट खमन मिक्स जे आहे 200 ग्रामचं. पटापट आपण रेसिपी बघू. ही रेसिपी खूपच सोपी आहे. अगदी कोणी पण बनवू शकतो. एका पातेल्यामध्ये हे चितळेचं इन्स्टंट खमन मिक्स घ्यायचं आणि त्याच्यात थोडं पाणी टाकून मस्त असं विस्क करायचं. त्यात अशा गुठळ्या वगैरे नाही राहू. चांगलं असं सरसरीत मिक्स करायचं. एकदम असं बॅटर एकदम सुंदर झालं. मिक्स करताना थोडंसं तेल टाकलं तरी चालेल. हे बॅटर हळू-हळू फुगायला सुरू होते. मग एक पातेलं घ्यायचं स्टीम करण्यासाठी. त्या पातेल्याला मस्त असं ऑइल ग्रीसिंग करून घ्यायची आणि त्यात हे सर्व बॅटर टाकायचं आणि आपल्याला हे स्टीम करायचं आहे 10 ते 15 मिनिट. मोस्टली तुम्ही थोडंसं 5 ते 10 मिनिट अजून चांगलं केलं स्टीम तरी चांगली गोष्ट. माझ्याकडे स्टीमर नाही तर मी इथे माझं कुकरचं पातेलं घेतलं आहे आणि मी छान असं स्टीम करणार आहे. मी 15 ते 20 मिनिट मस्त असं स्टीम करून घेतलं मोठ्या आचेवर. नंतर त्याला थोडं थंड होऊ दिलं. नंतर त्याला पातेल्याला पलटवायचं आणि मस्त असा आपला ढोकळा बनवून रेडी होतो. सो या ढोकळ्याला मी आधी कट करून घेईल, नंतर त्याच्यावर तडका टाकेल. तडक्यासाठी मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरच घ्यायची. नंतर त्यात थोडंसं पाणी टाकून साखर आणि मीठ घालायचं आणि मस्त असं एक समान ढोकळ्यावर पसरवायचं. सी आपला ढोकळा रेडी आहे. मस्त असा जाळीदार आणि मऊ ढोकळा रेडी आहे. सोबत तुम्ही याच्यासोबत चिंचेची चटणी पण तयार करू शकता. मी बनवली होती. असा आपला ढोकळा रेडी आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. अजून नवीन रेसिपीसाठी फॉलो करा.